मोबाईल जर आपले नेटवर्क बंद केले ना जसं आपण ऑक्सिजन शिवाय राहू शकत नाही ना तशी या मोबाईल शिवाय आताची दुनिया राहू शकत नाही. सत्य अर्जुनाचा ऍक्टिव्हिटी रात्रीचा बॅलन्स आपला साकार कधी होते एवढं लक्ष त्याच्याकडे झोपून दिले मोबाईल चार्जर खिशात घेऊन फिरतात. लाईनमॅन चला गाडी लाईनमॅन बघा ग्राउंड नंबर 2 वर लाईनमॅन हाताची घडी सोडल्यावर एकच दिसतोय ग्राउंड नंबर तिकडे लाईनमॅन तिकडे कोण आहे कॉलेज सध्या आयोजक लाईनमॅन दिसत नाही बघा संदेश लाईनमॅन बघा गुलाबी थंडीची चांगली झुलू लागत आहे. खेळ मात्र चांगला परंतु सुधागड तालुक्यात भरपूर नशीब लागतो सुंदर सामने होत असतात. नक्कीच निलेश संपल यांनी कॉल केला आणि आम्ही सुद्धा त्यांच्या विनंतीला मान्य होते उपस्थित राहिलो आणि ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची मला संधी दिली त्याबद्दल भैरवनाथ क्रीडा मंडळ व्हावे या संघाचा आणि ग्रामस्थांचं मी पुन्हा दुनिया खरोखर भैरवनाथाची कृपा आपल्यावर आहे त्याची कृपेची सावली आपल्यावर आहे. जोपर्यंत चंद्रसूर्य तारे तोपर्यंत तुझा समूह असं गुन्हा गोविंदाने पार पाडू फक्त या विभागातील सर्व भक्तांवर असेल कृपेची ही काही तुम्ही प्रार्थना करतो आणि कामनाकडे वळतो. सेमीफायनलचा पहिला सामना शेवटचा आणि फायनल बॉल चौडेश्वरी कर्जुरे विरुद्ध संसदीय प्रतिस्पर्धी संघ मागे पण काढलेले या ठिकाणी चुकून एक सत्कार राहून गेलेला आहे. छत्रपती उदयनराजे यांचे कट्टर समर्थक घालतोय ना बाबू मित्र सरकारी सत्कार आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष खास ठाण्यावरून सुट्टी करून आले त्यांच्या हस्ते होईल. या निलजी तेलंगे बाबूजी तेलंगे होण्यासाठी थोडा डीजे म्हणून जाऊ द्या. जागा समोर केला आहे आणि आता या सगळीच्या खेळत असलेले गजरात बाबू तेलंगे आपल्या आम्हाला सूचना आलेली आहे. नंतर पुन्हा टेक्निकल पुढे समर्थ संघाला दिला जाईल. विनंती करून आपण आधी घेतलेला आहात आपला प्रतिस्पर्धी संघ तरीसारखा सुद्धा भावनांनी उपस्थित दाखवणार आहे. भरपूर मात्र जिल्हे मित्र जिल्ह्याच्या बाहेर भरपूर लोक 2.5 वाजलेले आहेत. फायनल बॉल तरी विरुद्ध आता मात्र म्हणजे लाडके नामदेव बुवा कुठे असतील तर त्यांनी या ठिकाणी स्टेजकडे घ्यायचंय. नामदेव बुवा सत्कार नामदेव बुवा सत्कार आपण कुठे असाल वा जोरदार पटाको कुठून आवाज येत आहे. सुंदर आयोजन आहे खरोखर निलेश
किती महत्वाची असते खरोखर कौतुक हे नक्की व्हायला जावं उद्याची नसते आपल्या गावाचे उद्याची नसते हे आपल्या गावाच्या पोलिससाठी यांनी विनंती करतो की त्यांनी त्यांचा बरोबर आकाश मेहनत परिश्रम करून त्या पायऱ्या बनवलेल्या आहेत ना असं तर अतिशय सुंदर आणि त्यांचे भावले जगदीश मस्के गणेश हेडकर आशिष शिंदे आणि सर्व अभिनंदन करतो जेव्हा रायगडची उभारणी केली विरोध इंदुरकरांनी जेव्हा रायगडची उभारणी केली तेव्हा छत्रपतींनी विचारलं अरे विरोधी तुला काय मागायचंय आपले विरोधी काय बोलले असतील महाराज काय नको तुमच्या जगदीश्वराच्या मंदिराची जी पायरी आहे जिथे रोज तुम्ही येता जाता तुमच्या पायाची धूळ ज्या पायरीवरती लागते ती धूळ माझ्या गावाला चांगली पाहिजे ते सुद्धा महाराजांच्या पदस्पर्श होणाऱ्या पायरीवरती त्याचप्रमाणे आमच्या नांदेड हा सबका असं व्यक्तिमत्व आहे ते निस्वार्थी भावनेने त्यांनी या ठिकाणी मेहनत केली कधी एका चहाची सुद्धा आपण असे आमचे नामदेव हा सबका आपल्याला नक्कीच शुभेच्छा चौडेश्वरी कस्तुरी संघ आपण सुद्धा या लवकर वेळ घेऊ नका कारण बघा आपला प्रतिस्पर्धी संघ आता खेळला आणि त्यामुळे सेमीसाठी उभा झालेले आहे स्वागत शुभेच्छा दोन्ही संघाला सेमी मानेलचा पहिला थोडा मार लागलेला आहे प्रथम सर घ्या लुटेकर संघाच्या मागे तुम्ही उभे राहा लाईन मंच काम बघा जायचं होतं लगेच समोर जायचं जयेश काडे लाईन मंच काम बघा तरी संघाच्या मागे आणि रोशी लुटेकर तुम्ही पण पालक आपले विंग कमांडर मित्रांनो व्यसन करायचं आहे तर या कबड्डीचं मैदानाचं करा व्यसन करायचं असेल तर या कबड्डीच्या मैदानाचं करा वेळ लावून घ्यायचा असेल तर या कबड्डीच्या मैदानाचं लावा कारण यातूनच कळतो तो सिद्धार्थ देसाई आणि सिद्धार्थ देसाई जर बनायचं असेल तर आपल्याला व्यसनापासून दूर राहावं लागेल तासाची मेहनत करावी लागेल धनंजय आज आपण समाजात पाहिलं तर व्यसनमुक्तता फार वाढत चाललेली आहे तुम्हाला एक किस्सा सांगतो मी का माझ्या मित्राला म्हणालो तो गुटखा खात होता त्याला म्हणालो अरे गुटखा खाऊ नको हे खूप वाईट आहे हे चुकीचं आहे तो मला म्हणाला अरे तू काय मला सांगतो मला सांगू नको मी तर माझ्या बापाचं सुद्धा ऐकत नाही तुझं काय ऐकू मी गुटखा खाईन काही बंद करेन त्याच्या हातात मावा होता तितक्यात त्याचे वडील समोरून जात असतात तितक्यात तो मावा त्याच्या मागे लपवतो आणि वडील त्याच्या समोरून निघून जातात मावा तो मागे लपवतो वडील समोरून निघून गेल्यानंतर त्याचा विचार अरे आता ते तू बोललास तर मी बापाला सगळं घाबरत नाही मग वडील समोरून गेले मावा का लपवलं तो म्हणाला अरे वडिलांना इज्जत देतो जर मावा वडिलांनी माझ्या हातात पहिला असता ना तर त्यांना अर्धा मावा मागून घेतला असता
अशी परिस्थिती आज आपल्या समाजाची आहे. बरोबर ठोकलेले. आपल्यामध्ये आहे. विवेकानंदांनी सांगितलेलं आहे ऑल पॉवर इज विदिन यू, यू कॅन डू एनीथिंग अँड एव्हरीथिंग. या देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यामध्ये प्रत्येक क्रांतिकारांनी आपलं प्राण गमावलंय. काहीतरी चुकीची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. तासन तास आपण आपला वेळ मोबाईलकडे घालवत असतो. थोडंसं माहिती सांगतो. मी इंटरनेट क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. या इंटरनेट क्षेत्रामध्ये कार्य करताना काही महत्वाचे मुद्दे आज सर्वांसमोर सांगायचे परंतु आपण जो व्हॉट्सअप वापरतो ना ते चायनामध्ये बॅन आहे. आपण इंडियामध्ये आवर्जून वापरतो. आपण जे फेसबुक वापरतो ना ते चायनामध्ये बॅन आहे. ते आपण आवर्जून वापरतो, वेळ काढून वापरतो. याचं कारण आहे प्रचंड देशप्रेमी आहे. इतकं देशप्रेम आहे त्यांच्या देशामध्ये काय सेन्सर केलं जावं त्याचं गव्हर्नमेंट ठरवतं. आम्ही आणि तुमचे परममित्र तुम्हाला दोघे सुद्धा बोलवत आहोत. कृपया व्यासपीठावर यावं. मित्रांनो, पबजी हा गेम सध्या लोकप्रिय आहे. या गेमचं पब्लिशर आहे मायक्रोसॉफ्ट. आपण सर्वजण सर्वांच्या हातात पाहतो. पबजीमध्ये खूप एंगेज आहे. मानसिकता सांगतो. मित्रांनो, भारत देश हा सर्वात जास्त तरुणांचा देश आहे. म्हणजे जर आपण टक्केवारी काढली तर इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये सगळ्यात जास्त तरुणी आहेत. आणि तरुण तरुणींना जर कशा तरी अडकवायचं असेल, कशाचा तरी वेळ लावायचा असेल, यांची जी इच्छाशक्ती, यांची आत्मशक्ती जर भंग करायची असेल तर साधन आहे तर पबजी सारखे गेम. कोरियासारखे, साऊथ कोरियासारखे, चायनासारखे, अमेरिकेसारखे, युरोपमधले काही देश आहेत तिथे गेम्स बनवतात आणि आपल्या भारत देशामध्ये लॉन्च करतात. इतर सुद्धा लॉन्च करतात. परंतु यांची गेम इतर चालत नाही. फक्त वेळ लागतो तो भारत देशातील या तरुणांना. शोकांतिका आहे हो, बरोबर शोकांतिका. आज भारत देशातील तरुणांचं प्रमाण इतकं मोठं आहे. आज चायनाची लोकसंख्या तरी जास्त असेल, सर्वात लोकसंख्या जास्त आहे चायनाची, परंतु चायनामध्ये सुद्धा आपल्यापेक्षा तरुण कमी आहेत. चायनामध्ये सुद्धा लोकसंख्या कमी आहे. लोकसंख्या जास्त आहे, माफ करा, तरुणांची संख्या कमी आहे. तरुणांची संख्या जास्त आहे भारतामध्ये. बाहेरच्या देशांनी मोबाईलमध्ये ऍप बनवायचे आणि आपल्या देशातील तरुणांनी वापरायचे. त्यांनी बनवायचे, आपण वापरायचे. आपली विचारशक्ती मारून टाकलेली आहे. त्याच्यावरती तरुणांनी विचार केला पाहिजे की आपण आहारात कुठे गेलं पाहिजे. आपण सहज चालतो, व्हॉट्सअप चालतो, काही काम नसतं आपल्या व्हॉट्सअपवरती, परंतु आपण सहज चालत असतो. आपल्याला माहिती आपलं वाया घालवतो. महाराजचे 5 मिनिट आता हे का ऑलिम्पिक मध्ये जे धावपट्टू असतात विचारा एका सेकंदाचं गोल किती असतं, परंतु आपण हजारो आणि लाखो सेकंद या मोबाईल मधल्या गेमच्या आहारी किंवा इंटरनेटच्या आहारी जाऊन घालवत असतो. चालू असलेला सामना संपल्यानंतर लगेच चालू यांच्यावर
आपण पाहतो धनंजय राहुल जाम आहे. खेळतोय भरपूर 10 बोलतो 5 कमावलेली आहे. आपण त्याच्या फाईट पाहिल्या तर त्याची मेहनत आहे, त्याची रनिंग आहे, त्याची जिम असेल, त्यांनी ते कमावलेलं आहे. कमावलेलं शरीर पकडला काय तू पळून जाते काय मी आपण त्याचं देह या कबड्डी खेळ असंख्य मैदान गाजवलेला राहुल भोयर आम्हाला खरोखर या खेळाडूचा अभिमान वाटतो आणि खास करून अभिमान वाटतो की हा आपला सुधागड तालुक्याचा आहे. जेव्हा जेव्हा हा खेळाडू रायगड जिल्ह्यामध्ये रायगड पेक्षा इतर तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये खेळतो तेव्हा अभिमानाने आमची सुद्धा मान उंचावली जाते आणि आम्ही अभिमानाने सांगतो राहुल हा आमचा खेळाडू आहे, आमच्या तालुक्यातला खेळाडू आहे. तो बोल देते ते रुपये टाके सर, आपण युएसचा जो गेम पाहतोय मी खरोखरच त्याचा चाहता आहे, त्याच्या संघाला चाहता आहे. अतिशय कमी वयामध्ये त्यांनी या खेळामध्ये नावलौकिक कमावलेलं आहे. काय सांगत त्याच्याबद्दल? नक्कीच या खेळाडूने संघटनेने चांगलं स्थान मिळवलेलं आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षी जर पाहिला अनेक ठिकाणी बक्षीसपत्र धरला परंतु आता लावली तर मग मॅच भरू शकते. ही मेन कवर आता लावायला पाहिजे. गौरव जाम तापलाय आता. जास्त खेळले नाही कारण का भरपूर खेळाडू यातले कामा ठिकाणी मुंबई या विभागात शहरात जाऊन स्थायिक आहेत. तरी सुद्धा पुन्हा एकदा हे खेळाडू पुन्हा एकदा या कबड्डी खेळाकडे नक्कीच बोलले आणि वेळ करतात चांगला चांगले खेळाडू महाडिक म्हणा दिपेश म्हणा चांगले खेळाडू या कळसुरे गावात नक्कीच भरपूर पुढे जावं. जिल्ह्यातील माताबार संघ एकमेकाला झुंजत येत आहे. पाणी येथे झालेला राज्यस्तरीय मोठ्या सात शाळेंना त्यांनी धूळ चाकली होती. तो आपल्या रायगडचा वायू